माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही। माझी खासदारकी कधी गेली होती? 7,34,000 मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती। 2,17,000च्या फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता। देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या 10 जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे। आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेव्हिंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूर-मातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात। लोकांच्या दरबारात, लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या 10 मध्ये निवडून आलेलो आहे। कसं आहे, राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही, उबाटाला हार पचवता आली नाही। दिघे साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी। एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच दिघे साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिलंय। परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना माझ्यावर कुठला गुन्हा आहे, कुठला दोषारोप आहे, मी काय त्यांच्यासारखा अडाणी लीडर नाहीये। मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे। पक्षाकरता लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये। आणि कुठला गुन्हा चोरीचा होता, भ्रष्टाचाराचा होता, कुठला गुन्हा हे राजन विचारेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं। त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे? अरे तो पक्षाकरता नरेश मस्केनी केलेली ती गोष्ट आहे। लाज वाटते सांगायला? तुमच्यासारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता नरेश मस्के, पक्षाकरता लाटाकाटा खात होता। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता? हिम्मत असेल तर तो कुठला गुन्हा आहे माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता, कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा। मग लोकांना कळेल